माझं नाव विद्या आहे. कदाचित हे नाव ऐकताना काही लोकांसाठी फक्त तुझे नाव काय आहे याचे एक उत्तर वाटेल, पण माझ्यासाठी या नावात एक पूर्ण आयुष्य लपलेलं आहे. मी या जगात माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझी प्रत्येक छोटी मोठी इच्छा, प्रत्येक स्वप्न त्यांनी पूर्ण केलं होतं. माझ्या लहानपणीच आईचे छत्र माझ्या डोक्यावरून निघून गेलं होतं, पण बाबांनी कधीच त्या गोष्टीची उणीव जाणून दिली नाही. माझं अपयश असो वा यश, हट्ट असो वा लाड, किंवा मग शांत राहणं, बाबांसाठी प्रत्येक गोष्ट माझा आवाज बनायची. आमच्याकडे सगळं काही होतं. जमीन, जुमला, प्रतिष्ठा, गाड्या, नोकर, प्रत्येक सुविधा उपलब्ध होती. पण माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे बाबांचं ते अपार प्रेम होतं. जेव्हा मी जन्माला आले तेव्हा बाबांनी म्हटलंच होतं की माझी मुलगीच माझी वारस आहे, आणि माझ्यासाठी तेच पुरेसं होतं. कदाचित म्हणूनच कधी जाणवलंच नाही की मी आईशिवाय मोठी झाले. मग एक दिवस माझ्या आयुष्यात एक नवं वळण आलं. मी वयात आल्यावर माझ्या लग्नाचा विषय निघाला. बाबा स्वतः मुलाकडच्यांना भेटायला गेले होते. मुलगा शिकलेला होता, चांगली कमाई करत होता आणि दिसायलाही देखणा होता. माझं लग्न मोठ्या थाटात झालं. जेव्हा मी सासरी गेले तेव्हा वाटलं जणू आयुष्याने एक नवा रंग चढवला आहे. नवऱ्याचं प्रेम, त्याची काळजी, वागणं, सगळं काही माझ्या अपेक्षापेक्षा खूपच जास्त होतं. बाबा मला नेहमी म्हणायचे, बेटा, तू जरी दुसऱ्या घरची असली तरी हे घर नेहमी तुझंच राहील. आणि मी त्यांच्या बोलण्यावर फक्त हसायचे. मग मनातल्या मनात हीच प्रार्थना करत राहायचे की बाबा नेहमी माझ्यासोबतच राहावेत. पण आयुष्य आपल्याला नेहमी ते देत नाही जे आपण मनापासून मागतो. माझ्या लग्नाला अजून वर्षही पूर्ण झालं नव्हतं आणि एक दिवस फोन आला. फोनची रिंग काहीतरी वेगळीच वाटत होती, जणू एखाद्या अनोळखी बातमीची सावट होती. फोन उचलला तर पलीकडून एका नातेवाईकाचा भीतीने भरलेला आवाज आला, विद्या, लगेच ये, तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकताच माझ्या हातातून फोन निसटता वाचला. जणू काही हृदय कोणीतरी घट्ट मुठीत पकडले. मी पतीकडे म्हणजे प्रीतमकडे पाहिले आणि फक्त एकच वाक्य ओठांवर आलं, मला बाबांकडे जायचं आहे, आत्ताच्या आत्ता. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा घराबाहेर गर्दी जमलेली होती. काही चेहरे शांत होते तर काही दुःखात बुडालेले, पण कोणाचीही हिंमत नव्हती की मला काही सांगावं. आणि मग मी पाहिलं, पांढऱ्या कपड्यांमध्ये लपटलेले माझे बाबा माझ्या डोळ्यांसमोर होते. माझे पाय जणू जमिनीतच रोवले गेले. मी ओरडू इच्छित होते, रडू इच्छित होते, पण आवाज गळ्यातच अडकल्यासारखा झाला होता. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि हृदय, ते तर जणू कोणीतरी हिसकावूनच नेले होते. प्रीतमने माझा हात पकडून मला आधार दिला. त्या क्षणी जेव्हा मी स्वतःला पूर्णपणे एकटी समजत होते, त्यांची साथ मला सावरण्यासाठी पुरेशी होती. काही दिवस गेले, सगळे नातेवाईक निघून गेले. बाबांची खोली बंद करून टाकण्यात आली, पण त्यांचं घड्याळ, त्यांचा चष्मा, त्यांचा पलंग सगळं तसंच्या तसंच होतं. फक्त तेच तिथे नव्हते. एके दिवशी प्रीतमने मला सांगितलं, विद्या, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी खूप काही सोडलं आहे, पण सगळ्यात मोठी गोष्ट जी त्यांनी तुला दिली आहे ती म्हणजे तुझ्यासाठी त्यांचा विश्वास. माझ्या बाबांना वाटायचे की मी सगळं काही सांभाळावे, म्हणून मी प्रीतमच्या बोलण्यावर शांतपणे मान हलवली. पण मन मात्र बाबांचे शेवटचे शब्द शोधत होतं, जे ते कधीच बोलू शकले नाहीत. माझ्या कानात पुन्हा तो क्षण घुमू लागला, जेव्हा त्यांनी माझ्या हातात जमिनीचे कागदपत्र देताना म्हटलं होतं, हे सगळं तुझंच आहे. मी नाही इच्छित की उद्या कोणी तुझ्यावर हुकूम गाजवावा. कधी वाटलंच नव्हतं की त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ इतक्या लवकरच खरा ठरेल. बाबांच्या जाण्यानंतर आयुष्याने पुन्हा एक वळण घेतलं. माझ्यासोबत प्रीतमचा आधार होता आणि मी हळूहळू स्वतःला सावरलं. दिवस गेले, मग महिने, मग वर्ष. बाहेरून सगळं काही सुरळीत वाटत होतं, पण आतून मात्र एक प्रकारची शांतता वाढत चालली होती. अशी शांतता ज्याचा आवाज फक्त मनालाच ऐकू यायचा. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. प्रीतम आपल्या व्यवसायात खूप व्यस्त असायचा आणि मी घर सांभाळायचे. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य होतं, जसं प्रत्येक नवीन नातं हळूहळू आपला ठाव घेऊ लागतं. पण नंतर हळूहळू बोलण्यात बाळाचा उल्लेख होऊ लागला. कुणी पाहुणा आला तरी हसत हसत म्हणायचा, विद्या, आता या घरात लवकरच एखाद्या छोट्या पाहुण्याचा आवाज यायला हवा. आणि मी हसून विषय टाळायचे, पण त्या हसण्यामागे एक विचित्र भीती लपलेली असायची. सासरच्या लोकांनी आता उघडपणे बोलायला सुरुवात केली होती. एक दिवस नंदिनी म्हणजे प्रीतमची बहीण म्हणाली, वहिनी,
प्रीतम दादाला लहान मुलं खूप आवडतात. आपल्या घरातही छोटं बाळ असेल तर किती छान होईल ना. तर मग तुम्ही दोघं कधी गुड न्यूज देणार आहात? त्या क्षणी मी प्रीतमकडे पाहिले तर तो हसला. जणू काही झालंच नाही, जणू सगळं काही अगदी ठीक आहे. पण मग एक दिवस प्रीतमच म्हणाले, विद्या, असं करूया ना, एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटूयात, कदाचित काहीतरी समाधान मिळेल. त्यानंतर आम्ही दोघंही एका खूप चांगल्या स्पेशालिस्टकडे गेलो. टेस्ट झाल्या, रिपोर्ट्स आले. प्रीतमचे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल होते, पण माझे रिपोर्ट्स मात्र वेगळंच काहीतरी सांगत होते. डॉक्टरने नजर खाली घालून सांगितलं, तुमच्यासाठी आई होणं कठीण असू शकतं. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. प्रीतमने माझा हात धरला होता, पण आता त्याची ती पकड हळूहळू सैल होत चालली होती. घरी परतताना गाडीमध्ये फक्त शांततेचा एक मोठा पडदा होता. संध्याकाळी नंदिनी आणि सासूबाईंनी प्रश्नांची सरबत्तीस सुरू केली. डॉक्टर काय म्हणाले? सगळं ठीक आहे ना? प्रीतमने फक्त एवढंच उत्तर दिलं, थोडा वेळ लागेल, फक्त प्रार्थना करा. पण ही गोष्ट हळूहळू संपूर्ण कुटुंबात पसरू लागली आणि घराचं वातावरणच बदलून गेलं. आता माझ्या प्रत्येक बोलण्यावर, प्रत्येक हालचालीवर घरात कुजबूज व्हायला लागली की विद्या तर काही काळजीच करत नाहीये, एकदम बिंदास असते. एक दिवस सासूबाई माझ्यासमोर बसून अगदी स्पष्टपणे मला म्हणाल्या, जर एखाद्या बाईमध्ये मूल होण्याची क्षमता नसेल तर पुरुषाने आयुष्यभर तिच्यासोबत राहावे का? सासूबाईंचे बोलणे ऐकून त्या क्षणी मी पहिल्यांदा डोळ्यांच्या पापण्या देखील हलवायला विसरले होते. पण प्रीतम, ते गप्पच होते. त्यांनी ना माझ्या बाजूने काही बोलले, ना आईंना काही समजवलं. मी असंख्य टेस्ट केल्या, उपचार बदलले, डॉक्टरही बदलले, प्रत्येक औषध, प्रत्येक इंजेक्शन वेळेवर घेतलं, पण दरवेळी पदरात तेच पडत होतं, निराशा. आणि मग एक दिवस डॉक्टरने सरळ शब्दात सांगितलं, विद्या मॅडम, तुम्ही कधीही आई बनवू शकत नाही. त्या दिवशी मी क्लिनिक बाहेर एका बाकावर बसून राहिले. बाहेर हलकंसं ऊन होतं, लोक आपापल्या कामात व्यस्त होते आणि माझ्यात एक रिकामेपणा हळूहळू सगळं आतून उद्ध्वस्त करत होता. मी घरी परतले तेव्हा सासूबाईंनी विचारलं, डॉक्टरने काय सांगितलं? आणि मी फक्त शांत राहिले. कदाचित माझं ते मौनच त्या क्षणी सगळ्यात मोठं उत्तर होतं. रात्री जेवणानंतर मी प्रीतमला म्हणाले, आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकतो का? माझे बोलणे ऐकून अचानक ते खोलीत फिरताना थांबले, मागे वळून पाहिलं आणि मला म्हणाले, मी इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक आहे विद्या, मला माझं स्वतःचं मूल हवं आहे. अशा कोणत्याही मुलाला मी माझ्या घराचा भाग बनवणार नाही. आणि तसंही दोष तुझ्यात आहे, माझ्यात नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच मला असं वाटलं की माझ्या शरीरात असणारी कमजोरी आता माझ्या नात्यावरही प्रश्न उभा करत आहे. काही दिवसांनी समजलं की सासूबाईंनी प्रीतमसाठी एका मुलीला पसंत केलं आहे. सुंदर, तरुण आणि अगदी निरोगी. त्यांच्या बोलण्यात आता माझ्यासाठी कुठलीच जागा उरलेली नव्हती. विद्या वहिनीला काहीच कळत नाही, दादाला नवीन सुरुवात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या नजरेत मी जणू काही घरातलं एक फर्निचर झाले होते, ज्याला आता बाजूला सारण्याची वेळ आली होती. मी थेट प्रीतमला विचारलं, तुम्ही खरंच मला सोडून दुसरं लग्न करणार आहात का? ते काही क्षण गप्प राहिले, मग म्हणाले, मी तुला घटस्फोट नक्कीच देईन, पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. त्यांचं हे वाक्य जणू थेट हृदयात घुसलं. एक असा बाण जो जखमही देतो आणि मलमही बनतो. काही नाती प्रेमामुळे टिकत नाहीत, तर सवयीमुळे टिकून राहतात. आमचा घटस्फोट झाला होता. कागदांवर आता आम्ही पती पत्नी नव्हतो, पण नात्यांच्या मुळांना कधीही कागदांनी तोडता येत नाही. ती तर हृदयात खोल रुजलेली असतात. मी अजूनही त्या घरातच होते. ती खोली जी कधी काळी माझी होती, आता घराचा एक वेगळा कोपरा बनली होती, जिथे कोणी येत नसे, जात नसे, जिथल्या लाईट्स बहुतेक वेळा बंद असायच्या आणि जिथून रोज फक्त शांततेची एक चादर बाहेर पसरायची. घरात सगळं चालू होतं. सासू, नणंद, नोकर चाकर, गाड्यांचा गोंगाट, दरवाजाची बेल, पाहुण्यांचे आवाज. पण या सगळ्यात मी कुठेच नव्हते. त्या घराचा भाग असूनही मी फक्त एक सावली बनून राहिले होते. रोज सकाळी उठायचे जसं एखादी सवय झाली असावी. माझी खोली आवरायचे, कपडे धुवायचे, कधी छतावर जाऊन थोडा वेळ बसायचे. मी कुणाशी काहीही बोलत नसे आणि आता कुणी मला काही विचारतही नसे. प्रीतम आता माझ्या खोलीत येत नसे, ना नजर मिळवत होते, ना काही बोलत होते. पण कधी कधी उशिरा रात्री जेव्हा ते हॉलमधून जात असे,
तेव्हा असं वाटायचं की अजून काहीतरी शिल्लक आहे, त्यांना अजून मला काहीतरी सांगायचं आहे. पण आमच्या दोघांमध्ये आता ती जागा उरलीच नव्हती जिथे संवाद होऊ शकेल. तो दिवसही अगदी तसाच होता. मी छतावर बसले होते, केस मोकळे होते, समोर चहा ठेवलेला होता आणि दूर मंदिरातून घंटीचा आवाज येत होता. तेव्हाच एका नोकराने येऊन सांगितलं, मॅडम, सर तुम्हाला खाली बोलवत आहेत. यावर मी दचकले नाही, फक्त शांतपणे उठले आणि खाली गेले. प्रीतम हॉलमध्ये उभे होते, डोळे खाली, हातात कोणताही कागद नव्हता, फक्त एक विचित्रशी अस्वस्थता होती. मी जवळ गेले तेव्हा ते म्हणाले, विद्या, सरळ गोष्ट आहे, माझी पत्नी आता प्रेग्नंट आहे. हे ऐकून मी एक क्षणासाठी डोळे वर केले, त्यांच्याकडे पाहिलं, जणू तिथे कुठेतरी क्षमा याचना लपलेली होती. पुढे म्हणाले, आणि माझी इच्छा नाही की या घरात कुठलाही तणाव किंवा गुंतागुंत निर्माण होईल. मला वाटतं आता तू इथे राहणं योग्य नाही. शब्दांची धार शांत होती, पण परिणाम मात्र खोलवर जाणारा होता. त्यांचं बोलणं संपल्यावर मी काहीच बोलले नाही. ना आरडाओरडा केला, ना कोणती सफाई दिली. फक्त तशीच उभी राहिले, जसं प्रत्येक शब्द माझ्यात कुठे खोलवर शिरत होता, न आवाज करता. मग मी माझ्या खोलीत गेले, बॅग काढली, त्यात कपडे, काही गरजेच्या गोष्टी, बाबांचा एक फोटो आणि एक लाल रंगाची डायरी ठेवली, जी बाबांनी कधीतरी दिली होती. मग खोलीच्या मधोमध उभी राहून शेवटचं एकदा चारही कोपरे पाहिले. याच ठिकाणी मी कधी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. याच ठिकाणी प्रीतमने पहिल्यांदा माझी पसंती विचारली होती. याच ठिकाणी बसून मी बाबांना आठवायचे. याच ठिकाणी दर रात्री मी रडायचे, जेव्हा सगळंच जग मला वांज म्हणायचं. आणि हेच आता माझं शेवटचं निरोपस्थान झालं. मग पायऱ्या उतरताना प्रत्येक पाऊल जड होत होता. घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून थांब असा आवाज आला नाही, ना अश्रू, ना कुठलाही प्रश्न. सगळ्यांना जणू आधीच माहिती होतं की आता हेच होणार आहे. बाहेर गाडी नव्हती. मीच स्वतःहून एक ऑटो रिक्षा बनवली आणि थकलेल्या चेहऱ्याने बाबांच्या घरी निघाले, जिथे आता कुणीही माझी वाट पाहत नव्हतं. फक्त आठवणी होत्या आणि खूप सारी शांतता. तू आता इथे राहू शकत नाहीस, हेच काही शब्द होते जे त्याने मला सांगितले होते. खूप थंड, खूप थेट, कुठलाही संकोच न करता, जसं एखाद्या अनोळखी व्यक्तीला वाट दाखवत असेल. मी तिथेच उभी राहिले. एका क्षणासाठी तर असं वाटलं की मी काही ऐकलंच नाही, पण मी सगळं ऐकलं होतं, अगदी स्पष्ट. आणि कदाचित त्या क्षणाला मी ते सगळं अंतर्मनाने जाणलंही होतं की आता या नात्याची शेवटची दोरीसुद्धा तुटली आहे. जेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिथे ना पश्चाताप होता, ना खंत, फक्त एक विचित्रशी मोकळीक होती. जणू त्याला जे सांगायचं होतं ते त्याने सांगून टाकलं होतं आणि स्वतःला हलकं केलं. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला होता, पण शब्द कुठेतरी घशातच अडकून राहिले. ती प्रेग्नंट आहे, त्यांनी सांगितलं, आणि मी फक्त मान हलवली. तसेही मी काय म्हणणार होते, काय विचारणार होते, काय तक्रार करणार होते त्याच्याकडे. कदाचित मी सुद्धा आता थकले होते, सगळं समजून घेण्यात, सतत प्रश्न विचारण्यात. किंवा कदाचित माझ्यात उरलं तरी काय होतं जे पुन्हा तुटू शकेल. म्हणून मी काहीही न बोलता माझे कपाट उघडले, सगळं सामान एक सुटकेसमध्ये भरलं आणि मी तिथून बाबांच्या घरी आले. पण माहेरी आता माझ्यासाठी आधार उरलेला नव्हता. मी त्या जागी गेले तिथे बाबांची त्यांच्या आयुष्याचा एक भाग उभा केला होता. गावातल्या त्या जुन्या घरात, जिथल्या प्रत्येक विटेत त्यांची मेहनत होती आणि प्रत्येक भिंतीत माझ्या वाडीच्या खुणा. पहिली रात्र खूप शांत होती. खोलीत फक्त पंख्याचा आवाज होता आणि माझ्या आतल्या गुंतागुंतीचा मंदसा हलकासा आवाज. त्याच रात्री मी बाबांची जुनी कागदपत्र उघडली, त्यांच्या जमिनीचे कागद पाहिले आणि ठरवून टाकलं की आता हीच माझी दुनिया आहे, हेच माझं घर, हीच माझी जबाबदारी आणि कदाचित हीच माझी सगळ्यात खरी ओळख आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या किरणांसोबत मी शेताकडे गेले. मजूर मला ओळखत होते. कुणी म्हणालं विद्याताईसाहेब आल्या आहेत, तर कुणी म्हणालं आता काम परत मार्गावर येईल. हे ऐकून मला एक समाधान मिळालं. पहिल्यांदाच असं वाटलं की कुणीतरी आहे जे मला माझ्या नावाने ओळखते, कुठल्याही नात्याशिवाय, कुठल्याही कमतरतेशिवाय. हळूहळू मी सगळं सांभाळायला लागले. शेतीचं उत्पादन, पाण्याची व्यवस्था, हिशोब, बँकेची कामं, सगळं स्वतःच पाहायला लागले. संपूर्ण दिवस कामात गुंतलेली असायचे आणि रात्री फक्त शांतपणे झोपायला जायचे. मी विचार करत नसे, फक्त छताकडे पाहायचे, जसं तिथेच कुठेतरी उत्तर लिहिलंय.
फक्त काही महिन्यात मी माझ्या आजूबाजूला एक मजबूत कवच उभं केलं होतं. जे लोक पूर्वी फक्त बिचारी म्हणून गप्प बसायचे तेच आता माझा सल्ला घ्यायला लागले होते. पण जेवढा बाहेर आवाज होता तितकाच आत शांतपणा होता. ना कुठला मित्र, ना कुणी आपला, आणि नात्यांच्या नावाखाली फक्त आठवणी शिल्लक होत्या. एक दिवस माझी मावस बहीण रिधिमा मला भेटायला आली. ती मला पाहून खूप खुश झाली, पण तिच्या डोळ्यात काही प्रश्न होते. तिने मला विचारले, तू अजूनही एकटी आहेस? तिचा प्रश्न ऐकून मी फक्त हसले. ती म्हणाली, विद्या, आयुष्य हे खूप मोठं आहे आणि तू अशी राहिलीस तर तुला एकटीलाच जगावं लागेल आणि ते तुला फार जड जाईल. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा बघू शकते. तुला एक नवीन सुरुवात करायला हवी. तिच्या बोलण्यात खरंच काहीतरी होतं, पण माझ्यासाठी तो रस्ता आता तितका सरळ नव्हता. मला आता कुठल्याही आधाराची गरज वाटत नव्हती आणि कुठल्या नात्याचीही नाही. मी तिला म्हणाले, रिधिमा, खरं सांगायचं तर आता माझं लग्नाचं मन नाही. जगणं जे शिकवून गेलं ते कोणत्याही पुस्तकात नव्हतं. आता मी फक्त स्वतःशीच नातं जोडलेलं आहे. माझं बोलणं ऐकून ती गप्प झाली, पण जाताना एवढंच म्हणाली, कधी वाटलं तर सांग, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवसानंतर मी आणखी जास्त शांत झाले. आता पुस्तकेच माझी साथ देत होती. शेतातील हिरवळ माझं मन वाचत होती आणि रात्रीच्या एकांतात मी स्वतःशी बोलत असे. एका संध्याकाळी मी घराच्या मागच्या खुर्चीवर बसले होते. दूर कुठून तरी एका मुलाचा आवाज ऐकू आला. कोणीतरी मुलगा काहीतरी गुणगुणत होता. तो आवाज त्या क्षणी हृदय भेदून गेला. असे वाटले जणू कुणीतरी माझ्या आतल्या रिकाम्यापणाला आवाज दिला होता. त्याच रात्री मी एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी अनाथ आश्रमात गेले. ती सकाळ बाकी दिवसांसारखी नव्हती. माझ्या आत कुठलीशी अस्वस्थता होती, पण भीती नव्हती. गोंधळ होता, पण मागे खेचणारा नाही. मी अनेक रात्री नीट झोपू शकत नव्हते. डोक्यात सतत एकच विचार घोळत होता की मी फक्त या जमिनींची आणि फाईलची वारस बनवूनच माझं आयुष्य घालवणार का? कदाचित नाही. मी स्वतःला म्हणाले, फक्त एकदा जाऊन तर पाहूया. गावाच्या बाहेर शहराच्या सीमेवर एक छोटंसं अनाथ आश्रम होतं, माहेर नावाचं. एक जुनं पांढरी छोटी इमारत. कुठलाही दिखावा नाही, फक्त मुलांच्या खळखळटाने भरलेली आणि भिंतीवर रंगेबिरंगे हातांचे ठसे. मी तिथे पोहोचले तेव्हा दारावर एक स्त्री भेटली. तिच्या चेहऱ्यावर साधेपणा झळकत होता, पण डोळ्यात अनुभवाचा प्रकाश होता. तिने माझं नाव विचारलं तेव्हा मी मान खाली घालून फक्त एवढंच म्हटलं, मला एक मूल दत्तक घ्यायचं आहे. ती हसली, जसे काय एखादा दीर्घ प्रतीक्षेचा शेवट झाला असावा. ती म्हणाली, आत या, मुले तुम्हाला स्वतःहून ओळखतील. त्यावेळी हे वाक्य मला थोडं विचित्र वाटलं, पण जसजशी मी आश्रमाच्या भिंतींच्या आत गेले, प्रत्येक हसणारा चेहरा, प्रत्येक छोटेसे हात मला स्पर्श करत गेले. कुणीतरी माझी साडी ओढली, कोणी येऊन माझ्या मांडीवर बसलं, कोणी फक्त दुरूनच मला पाहत राहिलं. या सगळ्या गोंगाटात सुद्धा माझं लक्ष एका कोपऱ्यात शांत बसलेल्या एका छोट्या मुलाकडे गेलं. तो सगळ्यांपासून वेगळा होता, गोंगाटापासून दूर, असंख्य विचारात गडून बसलेला. त्याच्या डोळ्यात काहीतरी ओळखीच्या जखमा दिसत होत्या. मी हळूहळू त्याच्याजवळ गेले. त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे बाळा? तेव्हा त्याने माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं, शिवांश. मग मी त्याला विचारलं, तू इथे एकटाच का बसला आहेस? तो म्हणाला, नाही. त्याने फक्त एक नजर माझ्यावर टाकली. ती नजर अगदी तशीच होती जशी माझ्या लग्नानंतरच्या संध्याकाळी माझ्या डोळ्यात असायची. जशी एखादी शांत नजर सांगत असे, मीही तुटलोय, पण सांगू शकत नाही. मला माहीत नाही का, पण त्या क्षणी मी मनाशी ठरवलं, हेच मूल माझ्या अपूर्ण जगाला पूर्ण करणार. पुढचे काही दिवस कागदपत्रांची तयारी सुरू झाली. फॉर्म भरणं, मेडिकल तपासण्या, भेटीगाठी, प्रश्न उत्तर. पण प्रत्येक वेळी जेव्हा मी आश्रमात जायचे, शिवांश हळूहळू माझ्याशी मोकळा व्हायला लागला. तो मला विद्या आंटी म्हणायचा, पण आई किंवा मम्मी नाही. कदाचित इतक्या लवकर कुठल्याही नात्याला नाव देणं त्यालाही सोपं नव्हतं. एक दिवस मी त्याला विचारलं, तुला काय आवडतं? तो म्हणाला, फक्त शांत बसणं. आणि मी हसले. त्याला म्हणाले, मग आपण दोघं चांगले मित्र होऊ शकतो, कारण शांत राहणं मला सुद्धा छान जमतं. 3 महिन्यानंतर शेवटी तो दिवस आला, ज्या दिवशी मी त्याला माझ्यासोबत माझ्या गावात घेऊन जाऊ शकत होते. त्या दिवशी तो अगदी साधे कपडे घालून माझ्या शेजारी उभा होता. कुणी त्याला मिठाई दिली, कुणी पेन भेट दिलं, तर कुणीतरी म्हणालं, आता हेच तुझं घर आहे बेटा. हो,
आता ते घर फक्त माझं नव्हतं, आमचं घर होतं, माझं आणि शिवांशचं. जेव्हा आम्ही गावात पोहोचलो तेव्हा मजूर आणि आजूबाजूचे लोक त्याला पाहून थोडं आश्चर्यचकित झाले. एक बाई जिला पतीने सोडलंय, जिचा घटस्फोट झाला आहे, तिने एक मुलगा दत्तक घेतला आहे. ही गोष्ट शहरातही सहज पचत नाही, मग तर गाव ते गावच असतं. पण मी कोणाचंही काही ऐकलं नाही. मी शिवांसाठी माझ्या खोलीलगत एक छोटी खोली बनवली. त्यामध्ये त्याच्या आवडीचा रंग, निळ्या रंगाचं रंगकाम केलं. त्याच्यासाठी खेळणी विकत घेतली. त्याच्या हाताने काढलेले स्केचेस भिंतीवर लावले. सुरुवातीला तो खूपच कमी बोलायचा. मी शेतावर गेलेली असायचे तेव्हा तो एखाद्या झाडाखाली बसून फक्त आकाशाकडे पाहत राहायचा. एक दिवस मी त्याला विचारलं, तू इतका वेळ काय विचार करत असतोस? त्याने विचारलं, माझे मम्मी पप्पा मला कधी शोधतील का? त्याचा प्रश्न ऐकून मी थोडी थांबले, कारण माझ्याकडे उत्तर नव्हतं. पण मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, माहिती नाही शिवांश, पण कधी ते परतलेच तरी त्यांना तुझ्यात फक्त एक मुलगा दिसेल. पण मला तुझ्यात माझं संपूर्ण आयुष्य दिसतं. त्या रात्री तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. हळूहळू शिवांश फक्त माझ्या आयुष्याचा भाग नाही, तर तो माझं पूर्ण आयुष्य बनून गेला. आता माझी सकाळ त्याच्यासोबत दूध आणि ब्रेडवरून भांडताना जायची, दुपार शेताच्या कडेला त्याला गोष्टी सांगण्यात आणि संध्याकाळ त्याच्या गृहपाठात मदत करताना जायची. लोक हळूहळू बदलायला लागले. आता त्या बायका ज्या आधी माझ्या शांतपणावर टीका करत असत, त्या म्हणायला लागल्या, पहा ना, एका मुलाने तिच्या आयुष्यात किती रंग भरले. पण मला कोण काय म्हणते त्याचा काही फरक पडत नव्हता, कारण आता मी फक्त जगत नव्हते, मी ते सगळं अनुभवत होते. शिवांश हळूहळू शाळेत चांगला अभ्यास करू लागला होता. त्याचे शिक्षक म्हणायचे, खूप समजूतदार मुलगा आहे. पण काही वर्षांच्या एकटेपणाने शिवांशच्या डोळ्यात वयापेक्षा जास्त विचार भरले होते. मला माहीत होतं, कारण असेच डोळे माझ्या जवळही होते. एक दिवस शिवांश आजारी पडला. तीव्र ताप होता. मी संपूर्ण रात्र त्याच्या शेजारी बसून राहिले. कधी कपाळाला हात लावत होते, कधी पाणी पाजत होते, तर कधी औषधं देत होते. सकाळी त्याचे डोळे उघडले आणि त्याने पहिल्यांदा म्हटलं, मम्मा. मी स्तब्ध उभी राहिले. तो क्षण माझ्यासाठी जणू काळ थांबून गेला होता. मी काहीही बोलले नाही, फक्त त्याला घट्ट मिठी मारली. आता मी कुठल्याही नात्याच्या शोधात नव्हते, ना मला कुठल्या नावाची गरज होती. मी आई होते, तो माझा मुलगा होता. बाकी जग काहीही म्हणू देत. जेव्हा शिवांशने पहिल्यांदा मला मम्मा म्हटलं, त्या रात्री मी स्वतःला पूर्णपणे अनुभवले. असं वाटलं जणू आयुष्याची सगळ्यात मोठी उणीव पूर्ण झाली आहे. शेती, जमीन, टोकणारे नातेवाईक, घटस्फोटाचे डाग सगळं मागे पडलं. आता फक्त मी होते आणि माझा मुलगा. पण आयुष्य कधीच सरळ गोष्ट लिहित नाही. ते कुठून तरी एक नवी घडी घालून जातं आणि माणूस फक्त विचार करत राहतो की ही घडी कधी आली. शिवांशला माझ्यासोबत येऊन जवळपास 1 वर्ष होऊन गेलं होतं. आता तो शाळेत जायला लागला होता, थोडा मोकळा होऊ लागला होता. त्याला रंग भरणं आवडायचं आणि संध्याकाळी शेताच्या कडेवर बसून मला विचित्र प्रश्न विचारायचा. उदाहरणार्थ, मम्मी, झाड एकटं असलं तरी का रडत नाही? जर काही वस्तू आपल्या असतील तर त्या आपण दुसऱ्यांना देऊ शकतो का? आणि एक दिवस त्याने थेट विचारलं, तुझ्याकडे इतकं सामान आहे, हे सगळं खरंच गरजेचं आहे का? त्या दिवशी मी हसले. त्याला म्हणाले, सगळ्याचा काही ना काही अर्थ असतो बेटा. काही माझा, काही माझ्या बाबांचा आणि काही आठवणींचा. कदाचित तो तिथे शांतपणे ऐकत होता आणि कदाचित तिथूनच काहीतरी सुरू झालं. पहिल्यांदा माझ्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा बाबांचं जुनं घड्याळ सापडलं नाही. ते भिंतीवरचं नव्हे, तर एक छोटंसं घड्याळ होतं जे बाबा तहसीलला जाताना खिशात ठेवायचे. मी ते घड्याळ कधीमधी देवघरात ठेवायचे. एक दिवस साफसफाई करताना विचार आला, अरे घड्याळ कुठे गेलं? मी विचार केला, कदाचित एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवून विसरले असेल. मी फारसं शोधलं नाही आणि ती गोष्ट तिथेच विसरली गेली. काही दिवसांनी शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशांच्या हिशोबात गडबड निघाली. म्हटलं कदाचित मोजण्यात माझी चूक झाली असेल. शेतकरी लोक सरळ होते, कोणावर संशय घ्यावासा वाटलाच नाही. नंतर हळूहळू स्वयंपाकघरातून साखर गायब होऊ लागली. तांदळाची पोती जरा हलकी वाटू लागली. पहिल्यांदा वाटलं उंदीर असतील. मोलकरीण म्हणाली, मॅडम, इथे उंदीर कुठून येतील? घर तर नेहमीच बंद असतं.
मी तरीही म्हटलं, ठीक आहे, उंदीरच असतील, जाऊ द्या हा विषय. पण आत कुठेतरी खटकायला लागलं होतं. शिवांशला मी कधीही चाव्यांजवळ जाण्यापासून थांबवलं नव्हतं, पण तो माझ्या खोलीत कधीच यायचा नाही, कारण तो खूप लाजरा होता. मग एक संध्याकाळी मी पाहिलं, मी ओसरीत कोणाशी तरी बोलत होते, तेव्हा तो हळूच माझ्या खोलीत गेला. परत आला तेव्हा त्याच्या हातात काहीच नव्हतं, पण डोळ्यात ती चमक होती जशी लहान मुलं काहीतरी लपवत असतात तशीच. मी काही बोलले नाही. त्या रात्री मी माझ्या बाबांच्या डायरीच्या मागच्या भागात मोजलेले काही पैसे ठेवले, 10,000, फक्त चाचणीसाठी. ती डायरी नेहमी देवघरात असायची. मी हवं असतं तर कुलूप लावू शकले असते, पण मुद्दामच उघडं ठेवलं. 3 दिवसांनी पाहिलं, नोटांचं बंडल तिथे पूर्ण नव्हतं, तर त्यातले 2,000 कमी होते. मी स्वतःला खूप समजावलं, कदाचित मी चुकून कमी ठेवले असतील, पण नाही. मला नीट आठवत होतं, मी शिवांशला काहीच विचारलं नाही. त्या वयात मुलं खोटं बोलायला शिकतं, पण खरं बोलायला त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. मी आत्ता बंद करू, त्याला प्रश्न विचारू की त्याला ओरडू की वाट पाहू? आणि मी वाट पाहण्याचं ठरवलं. मी डोकं लावलं, कुठल्या कुठल्या गोष्टी हरवल्यासारख्या वाटल्या. एक छोटंसं चांदीचं कडं जे बाबांनी माझ्या वाढदिवसादिवशी बनवलं होतं, गायब. स्वयंपाकघरातून तुपाचा डब्बा अर्धा. ऊस विक्रेतेचे पैसे हिशोबात कमी. एक जुनी साडी, तिच्यातून जणू एखादा तुकडाच कापला गेला होता. गावात काही हरवलं की लोक लगेच म्हणतात, नोकर चोरून गेले, मजूर उचलून घेऊन गेले, बाहेरचे आले असतील. पण मला काहीतरी वेगळंच वाटत होतं. जे काही हरवत होतं ते सगळं असं काहीतरी होतं जे कोणी बाहेरचा शोधू शकणार नव्हता. जसं की घरातच येणारा कोणी त्या वस्तू उचलत होता, कोणी असा ज्याच्यावर मी प्रेम करते आणि विश्वास ठेवते. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनात फक्त एकच नाव आलं, शिवांश. हा संशय मनात येण्याआधीच मला स्वतःची लाज वाटली, कारण मीही काय तीच चूक करत आहे का, जी चूक जगाने माझ्यासोबत केली होती? मी शिवांशच्या भूतकाळामुळे त्याला दोषी समजू लागले आहे का, की खरंच काहीतरी गडबड आहे? मग मी ठरवलं की मी बघणार, पकडण्यासाठी नाही ना, त्याला लाजवण्यासाठी, फक्त समजून घेण्यासाठी. आठवड्यातला एक दिवस असा असायचा ज्या दिवशी शिवांश स्कूलवरून उशिरा यायचा. म्हणायचा ड्रॉइंग क्लास होता म्हणून उशीर झाला. मी एकदा त्या दिवशी शाळेत जाऊन विचारलं. ड्रॉइंग क्लास आठवड्यात फक्त सोमवारी असतो आणि तोही शाळेच्या आत. पण शिवांश बुधवारीही उशिरा यायला लागला होता. एका बुधवारी मी शांतपणे त्याच्या मागे गेले. पदर डोक्यावर घेतला, कारण कोणी ओळखू नये म्हणून. तो एक छोटा रस्ता होता जो गावाच्या बाजाराकडे जात होता. शिवांश शाळेचे दप्तर घेऊन चालला होता. साधं त्याने मधून मागे वळूनही पाहिलं नाही. सरळ चालत गेला आणि थांबला बस स्टॉपजवळ असलेल्या एका भंगारवाल्या दुकानाजवळ. भंगारवाला त्याला पाहून आत बोलावतो. शिवांश आपल्या दप्तरातून काहीतरी काढतो. वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या काही वस्तू. मी दूर उभी होते. स्पष्ट दिसत नव्हतं, पण मी तर्क लावला. चांदी, पितळ, जे माझ्या घरातून जुन्या वस्तू गायब होऊ लागल्या होत्या. काही मिनिटांनंतर भंगारवाला त्याला थोडे पैसे देतो, पण शिवांश पैसे घेत नाही. त्याच्याऐवजी तो एका छोट्याशा पार्सलकडे बोट दाखवतो. भंगारवाला मान हलवतो. रजिस्टरमध्ये काहीतरी लिहितो आणि बाहेर बसलेल्या डाकवाला मुलगा तो पार्सल आपल्या पिशवीत टाकतो. शहरात जाणारी बस तिथेच उभी होती. शिवांश वळाला आणि मी पटकन मागे सरले. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा तोच मुलगा होता जो माझ्या कुशीत झोपायचा, जो मला मम्मा म्हणायचा. तोच आता माझ्या घरातून वस्तू विकून कोणाला तरी पार्सल पाठवत होता. पण कोणाला आणि का? मी हवं तर त्या क्षणी त्याला पकडू शकले असते, त्याच्यावर रागावले असते, रडले असते, पण मी तसं केलं नाही. कारण माझ्या आतला प्रेमाचा भाव रागापेक्षा मोठा होता. माझ्या मनात एकच गोष्ट होती, हे सगळं तो कुणासाठी आणि कशासाठी करत आहे? हे पार्सल कुठे जातंय? पुढची 2 आठवडे मी फक्त तयारी करत राहिले. थेट भंगारवाल्याच्या दुकानात जाणं योग्य नव्हतं. गावात बातमी पसरायला वेळ लागत नाही. मग मी आमच्या गावाच्या पोस्ट ऑफिसमधल्या शर्माजींना जमिनीच्या कागदांबद्दल चौकशी असं कारण सांगून रजिस्टर बघायचा मार्ग शोधला. मी म्हटलं, शर्माजी, आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे पोहोचत नाहीत. कुठली पार्सल बुकिंग चुकते का ते बघावं लागेल. रजिस्टर चाळता चाळता मला एक नाव दिसलं. रिसिव्हर मीरा, देखभाल माहेर, शहर काहीतरी एक्स.
पाठवणारा वेगवेगळं बनावट नावं, कधी राम, कधी स्कूल बॉय, तर कधी काहीच नाही. मीरा कोण होती आणि माहेर हे तर काहीसं ओळखीचं नाव वाटते. मी मनात सगळं जोडू लागले. म्हणजे शिवांचा असा काही भूतकाळ आहे का जो त्याने माझ्यापासून लपवला आहे? कोणी बहीण, कोणी नातेवाईक, म्हणजे तो त्यांच्यासाठीच चोरी करत आहे का? मग मी एक दिवस त्या भंगारवाल्याकडे एकटीच गेले, न सांगता की मी शिवांची आई आहे. फक्त म्हटलं, घरच्या जुन्या वस्तू विकायच्या आहेत, भाव काय आहे? गप्पांमधून मला समजलं तो भंगारवाला त्या मुलाकडून वस्तू खरेदी करतो. भंगारवाला म्हणाला, वरून सांगून आलेलं सामान असतं मॅडम, आम्ही कोण ओळखणार आहे? मी विचारलं, तो छोटा मुलगा माहीत आहे का? लुकडा सावळा, शाळेची बॅग घेऊन येतो. तो म्हणाला, अरे तो तर फारच सरळ आहे, पैसेसुद्धा घेत नाही, फक्त म्हणतो पार्सल पाठवा. दर महिन्यातून 2-3 वेळा येतो. मी विचारलं, कुठे पाठवता? तो म्हणाला, एका अनाथ आश्रमात एक मुलगी आहे मीरा, कदाचित तिच्याशी संबंधित काही केस असेल. भंगारवाल्याचं बोलणं ऐकून माझा घसा कोरडा पडला. त्या संध्याकाळी जेव्हा शिवांश कॉफी घेऊन माझ्याकडं आला आणि म्हणाला, मम्मा होमवर्क करून दे ना, तेव्हा माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. माझ्या मनात विचार सुरू होते, मला आता त्याच्याशी बोलायला हवं का, की आधी स्वतः जाऊन त्या पत्त्यावर पाहायला हवं? मी त्याला घट्ट मिठी मारली. तो थोडा दचकला, म्हणाला, काय झालं मम्मा? मी म्हणाले, काही नाही, असंच. पण मुलं मन वाचतात. त्याने थोडंसं वर पाहून विचारलं, तू रडलीस का मम्मा? आणि मी हसत म्हणाले, नाही रे, डोळ्यात धूळ गेली होती. मी शिवांशला काहीच सांगितलं नाही. 2 दिवस थांबले. तिसऱ्या दिवशी मी मुद्दाम एक घड्याळ कपाटावर ठेवलं जे मी आधी शोधत होते, आणि त्याच्यात जवळ एका उघड्या डबीत काही नाणीही ठेवली. संध्याकाळी शेतातून परत आले तेव्हा घड्याळ नव्हतं, नाणीही अर्धीच उरली होती. मी शिवांशला बोलवलं. तो आला तेव्हा मी त्याला जवळ बसवलं आणि थेट विचारलं, शिवा, तुला काही सांगायचं आहे का मला? तो गप्प राहिला. मी म्हणाले, कधी कधी आपण जे काही शांतपणे करतो ते त्याच्यासाठी नाही की आपण वाईट आहोत, उलट त्यासाठी करतो की आपल्याला वाटते की आपल्याला कोणी समजून घेणार नाहीत. मी समजून घेईल, तू सांग, सांग ना शिवा मला. त्याच्या पापण्यांच्या कडांवर पाणी साचायला लागलं. त्याने माझ्याकडे पाहिलं, मग नजर खाली घातली. मला माहीत होतं चोरीला प्रेमाच्या नावाने योग्य ठरवू शकत नाही, कारण हीच ती चूक होती जी माझ्याशी नात्यांमध्ये झाली होती. गप्प राहा आणि सहन करा. पण मी शिवांशला ते शिकवणार नव्हते. पण माझी ही सुद्धा इच्छा नव्हती की त्याने लज्जित होऊन तुटून जावे. त्यामुळे मी एक मार्ग शोधला होता, सोबत सोबत मिळून ठीक करण्याचा. मी दुसऱ्या दिवशी भंगारवाल्याकडून मिळेल तेवढ्या सगळ्या जुन्या माझ्या वस्तू पुन्हा विकत घेतल्या. मग मी शिवांशला म्हटलं, आता चोरी नाही, आता मदत उघडपणे करूयात. जे काही पाठवायचंय तुला ते आपण दोघं मिळून पाठवूयात, पण आधी ठरवू काय आपलं आहे आणि काय पाठवणं योग्य आहे. तो भीत हळूच म्हणाला, पण पैसे? मी हसून म्हणाले, आपली जमीन आहे ना, आपण थोडासा तुकडा दान म्हणून देऊ. त्याने पहिल्यांदा हळूच एक खोल श्वास घेतला आणि माझ्या पायांवर येऊन बिलगला आणि मला म्हणाला, मम्मा, मी पुन्हा कधीही विचारल्याशिवाय काहीही घेणार नाही. मी म्हणाले, जेव्हा मी तुला माझं मानलं होतं ना, तेव्हाच ठरवलं होतं, माझ्या वाट्याला जे काही येईल ते आता आपलं असेल, आपलं दोघांचं. जेव्हा मी गावात उघडपणे जाहीर केलं की आमच्या पिकाच्या उत्पन्नाचा एक भाग त्या आश्रमाला दिला जाईल, तेव्हा गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. चोरी पकडली गेली का? इतकी हुशार मुलगी असूनही परक्यांवर खर्च करणार, मग स्वतःचं घर कसं चालवणार? मी हसून म्हणाले, मला चालवायला येते आणि वाटल्यावरच माणूस पुढे जातो. हळूहळू लोक गप्प झाले. काही दिवसांनी तर खुद्द ग्रामपंचायतने म्हणाले, आम्हीही वर्षातून एकदा दान देऊ. विद्याताईंनी चांगला उपक्रम सुरू केलाय. मला बाबांची आठवण झाली. जर ते असते ना तर म्हणाले असते, पाहिलंस का, जिथे मनापासून काम करशील तिथे सगळी दुनिया आपोआप चालत येते. आता शिवांश पूर्वीसारखा नव्हता. तो स्वतःच सगळा हिशोब ठेवत असे. शेतातून जो गहू निघायचा, यात घरासाठी किती, मजुरांसाठी किती, दानासाठी किती, सगळं लिहून ठेवायचा. मी त्याला हिशोब शिकवला. त्याच्या नावाने एक छोटं खातं उघडलं. मी त्याला म्हटलं,
ज्या दिवशी तू मोठा होशील हे सगळं तुझ्या हवाली करीन, पण विश्वास प्रामाणिकपणावर चालतो, चोरीवर नाही. तो हसला आणि म्हणाला, मी कधीच खोटं बोलणार नाही मम्मा, पण जर कुणाला गरज असेल तर. मी त्याचा चेहरा हलकाच धरला आणि म्हटलं, मदत चोरीतून नाही, उघडपणे मागून केली जाते आणि आपण मदत करणारच एकत्र. पण गोष्ट इतक्यावर थांबत नाही, कारण शिवांश जो चोरी करत होता तो फक्त दयेपोटी नव्हता करत, तर त्यामागे भीती होती. आश्रमात कायमसाठी जागा नसते. कधी कधी मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. शिवांशला भीती वाटायची की जर त्यानं हे सगळं केलं नाही तर त्याला कुठेतरी दूर पाठवलं जाईल किंवा त्याचं काहीतरी वाईट होईल, म्हणून तो पार्सलमध्ये सामान पाठवत होता. मला कधीच असं वाटलं नव्हतं की ज्याला मी माझी संपूर्ण दुनिया समजत होते तोच माझा विश्वास तोडेल. तो मुलगा ज्याला मी स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग मानत होते, आज जेव्हा मी सगळं आठवते मन आतून हादरतं. त्या दिवशी संध्याकाळी मी ओट्यावर बसले. हलकासा वारा होता, समोर सूर्य मावळत होता, हातात चहा होता आणि मन एखाद्या जुन्या पत्रासारखं उघडं पडलेलं. तेवढ्यात घराच्या मागून स्टोअर रूममध्ये काहीतरी हालचाल झाली. सुरुवातीला वाटलं मांजर असेल किंवा वाऱ्याने काहीतरी पडलं असेल, पण ही तिसरी चौथी वेळ होती. मी हळूच उठले. दरवाजा उघडला. जसा एखादा चोर दबकत चालतो तशी हळू आवाजात पाय टाकत खाली उतरले. स्टोअर रूमचं दार थोडं उघडं होतं. आत अंधार होता, पण माझे डोळे हळूहळू त्या अंधाराशी सवयीचे झाले आणि तिथे मी त्याला पाहिलं. माझं स्वतःचं दत्तक घेतलेलं मूल. तो छोटासा मुलगा ज्याच्या कपाळावर मी पहिल्यांदा चुंबन घेऊन आई होण्याची अनुभूती घेतली होती. तो एका पोत्यात माझ्या घरातल्या वस्तू भरत होता. माझ्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. मी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले, आश्चर्य, वेदना आणि अविश्वास भरलेल्या नजरेनं. ते घड्याळ माझ्या बाबांची शेवटची आठवण होती, जे दररोज सकाळी पाहायचे. ते घड्याळ त्याच्या हातात होते. माझ्या पायामध्ये जणू बळच उरलं नव्हतं. मी तिथेच भिंतीला टेकले. त्याने मला पाहिलं. सुरुवातीला तो घाबरला, मग काहीसा विचार करत म्हणाला, मम्मा, मी फक्त साफसफाई करत होतो. मी काहीच बोलले नाही. तो जवळ आला, घड्याळ पुढे केलं. मी ते घड्याळ घेतलं. फक्त त्याच्याकडे पाहत हळूच म्हटलं, खोटं बोलू नकोस आता शिवा. त्याने मान खाली केली आणि हळूहळू तिथून निघून गेला. मी स्टोअर रूमचं दार बंद केलं आणि वर येऊन बसले. पण त्या रात्री मला झोप आली नाही. पुढील 2-3 दिवस मी लक्ष देऊ लागले. पुस्तकांच्या कपाटातून काही जुनी पुस्तकं गायब होती. मंदिरातील चांदीची छोटीशी घंटा दिसेना. स्वयंपाकघरातील चांदीच्या वाट्या सापडेनाशा झाल्या होत्या. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे माझ्या खोलीतील जुने दस्तऐवज असलेलं एक लिफाफाही गायब होता. मी अजूनही त्याला काही विचारलंच नव्हतं, फक्त पाहत राहिले. मग एके दिवशी मी ठरवलं, आता मला खरं जाणून घ्यायचं आहे. त्या दिवशी मी त्याचा पाठलाग करू लागले. त्या दिवशी शिवांश शाळेत गेला नाही. तो थेट शहराच्या एका कोपऱ्याकडे निघाला जिथं अनाथाश्रम होतं. पण तो त्या प्रमुख अशा आश्रमात गेला नाही जिथून मी त्याला दत्तक घेतलं होतं. तो एका वेगळ्याच गल्लीमध्ये वळाला आणि एका मोडकळीस आलेल्या घरात गेला. मी थोडा वेळ थांबले, मग हळूच आत गेले आणि जे काही तिथं पाहिलं ते माझ्या आत्म्याला चिरून गेलं. तो मुलगा आणि त्याच्याच वयाचे 4-5 इतर मुलं एका मोठ्या माणसासमोर उभी होती आणि एका पिशवीत काही वस्तू देत होते. चांदीच्या वाट्या, जुनी अँटिक वस्तू, दस्तऐवज. आणि तो माणूस हसत होता, जणू काही त्याला फारच उत्तम सौदा मिळाला आहे. मी पोलिसांना फोन केला. त्यावेळी माझी बोटं थरथरत होती. मन मात्र दगडासारखं झालं होतं. त्यावेळेस माझ्यामध्ये ना माया होती ना ममता, फक्त आणि फक्त एका स्त्रीची तुटलेली आशा होती जिला कुणीतरी पुन्हा फसवलं होतं. थोड्या वेळाने त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि मला पाहून ते सगळे खूप घाबरले. शिवांश पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी त्याला घट्ट पकडलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, बस, आता खूप झालं. तेवढ्यात पोलीस आले. सगळ्यांना ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो माणूस एका टोळीचा भाग होता. एक अशी टोळी जी अनाथ मुलांना ट्रेनिंग देत होती. जेव्हा कुठले कुटुंब किंवा एखादी स्त्री अशा मुलांना दत्तक घेत असे, तेव्हा ही मुलं त्या घरातून हळूहळू किमती वस्तू चोरून याच माणसाकडे पोहोचवत असत.
कोणी संशयसुद्धा घेत नसे, कारण ही मुलं दिसायला निष्पाप वाटायची आणि त्या निष्पापपणाचा वापर हे लोक करत असत. मला एक एक क्षण आठवत गेला. कशी मी माझ्या हाताने त्याला पहिल्यांदा आंघोळ घातली होती, कसं मी त्याला झोपवलं होतं, तो जेव्हा आजारी पडायचा तेव्हा कशा रात्री जागून काढल्या होत्या, आणि तोच माझ्या घरातून माझ्या विश्वासाची चोरी करत होता, माझ्या ममतेचा अपमान करत होता. पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाने मान खाली घातली होती, डोळ्यात अश्रू होते. तो फक्त एवढंच म्हणाला, माफ कर मम्मी. पण आता ही मी मम्मी नव्हते. मी आता फक्त एक स्त्री होते जी तिसऱ्यांदा तुटली होती. पहिल्यांदा जेव्हा आईबाबा गेले, दुसऱ्यांदा जेव्हा नवऱ्याने मला टाकलं, आणि आता जेव्हा त्या मुलाने माझ्या ममतेला शिवी दिली होती. पोलिसांनी मला विचारलं, तुम्ही केस फाईल करणार का? मी खोल श्वास घेतला आणि फक्त एवढंच म्हटलं, हो. कारण जर मी आज गप्प बसले तर उद्या कुठली तरी दुसरी विद्या पुन्हा तुटेल. मी घरी परत आले तेव्हा शांतता जशी काय माझी वाटच पाहत होती. घरातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली जणू मला एकटक पाहत होती. माझं मातृत्व, माझं एकटेपणा, माझी मेहनत, सगळं काही एक क्षणात मातीसारखं माझ्या हातून निसटून गेलं. जो दरवाजा मी एका मुलासाठी स्वतः उघडला होता तो मी कायमचा बंद केला. मनात ठरवून ठेवलं, आता कोणतंही नातं जोडणार नाही, कारण माझ्या वाट्याला फक्त तुटणं आलंय. आणि मग मी स्वतःला पुन्हा सावरायला सुरुवात केली. शेताचं काम, हिशोब, कोर्टातील केस, सगळं काही मी स्वतः हाताळू लागले. आता मी फक्त आई नव्हते, मी एक मजबूत स्त्री होते जी कोणावरही विश्वास ठेवत नव्हती. जेव्हा मी पोलिसांना फोन केला होता तेव्हा माझी बोटं थरथरत होती, हृदय वेड्यासारखं धडधडत होतं, जणू एखादं मोठं वादळ डोक्यावर येते. मी कधीच कल्पना केली नव्हती की ज्याला मी मनापासून आपलंसं केलं, ज्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली, तोच मुलगा माझ्या घरातून वस्तू चोरून कुठेतरी पाठवत असेल. पण जेव्हा पोलिसांनी तो ट्रक थांबवला ज्यात माझ्या घरातलं जुनं सामान होतं, तेव्हा प्रत्येक वस्तू पाहून माझे डोळे भरून आले. पोलिसांनी लगेच त्या मुलाला ताब्यात घेतलं. तो घाबरला होता, पण कदाचित मी त्याहून अधिक हादरले होते. चौकशीमध्ये जे सत्य बाहेर आलं त्याने मला पूर्णपणे आतून तोडलं होतं. ते सगळं सामान त्या अनाथ आश्रमात पाठवलं जात होतं, त्याच आश्रमात जिथून मी त्याला दत्तक घेतलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, मॅडम, आम्हाला शंका आहे की हे एखाद्या टोळीचं काम आहे जे मुलांना ट्रेनिंग देऊन दत्तक घेण्यासाठी तयार करते. मग त्यांना श्रीमंत घरामध्ये पाठवलं जातं, जेणेकरून ते हळूहळू घरातल्या वस्तू चोरी करून परत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नाही, तो मुलगा असं नाही करू शकत, मी म्हटलं. पण माझा आवाज मला स्वतःलाही कमकुवत वाटला. थोड्या वेळात त्या मुलाला समोर आणण्यात आलं. तो पोलिसांच्या मध्ये एकदम घाबरलेला उभा होता, पण त्याच्या डोळ्यात फक्त भीती नव्हती तर पश्चातापही होता. जणू काहीतरी त्याला सांगायचं होतं, खूप काही. मी काही बोलणार इतक्यात त्याने हळूच म्हटलं, माफ कर मम्मी, माझा नाईलाज होता. जेव्हा मला तू दत्तक घेतलं होतं तेव्हा त्यांनी मला धमकी दिली होती की जर मी काही केलं नाही तर माझ्या बहिणीलाही तिकडे आणतील आणि तिलाही तशाच कामामध्ये ढकलतील. माझं मन खूप घाबरलेलं होतं. खूप वेळा वाटलं की तुला सत्य सांगावं, पण जसं सांगायचं ठरवायचो तशी मला त्यांची धमकी आठवायची. पोलिसांनी त्या मुलाच्या बोलण्याला गांभीर्याने घेतलं आणि त्याच्याकडून सखोल चौकशी केली. त्याने दिलेल्या पत्त्यावर छापा टाकण्यात आला. पुढील 2 दिवसात जी माहिती समोर आली ती काळजाला हादरवणारी होती. तो आश्रम प्रत्यक्षात एक शेल्टरच्या नावाखाली चालवणारा गैरकायदेशीर केंद्र होतं, जिथं लहान मुलांना चोरी आणि फसवणुकीच्या कामासाठी ट्रेनिंग दिलं जात होतं. त्या मुलांना श्रीमंत कुटुंबामध्ये पाठवलं जायचं, कधी नोकर म्हणून तर कधी दत्तक मुलगा किंवा मुलगी म्हणून. आणि मग त्यांना शिकवलं जायचं काय चोरायचं, कधी चोरायचं, कशी माहिती बाहेर पोहोचवायची. पण त्या मुलाने दिलेल्या साक्षीने संपूर्ण प्रकरणच उघडं पाडलं. कोर्टात त्याने धीराने सांगितलं, मी जे काही केलं ते चुकीचं होतं, पण जर मी असं केलं नसतं तर माझ्या बहिणीला सुद्धा त्या नरकात ढकललं गेलं असतं. मी माफी मागतो, पण आता मी सगळं सांगू इच्छितो. तिथे कशी मुलांना ट्रेनिंग दिली जायची, कसं त्यांना जबरदस्तीने शिकवलं जायचं आणि काय शिकवलं जायचं सगळं त्याने सांगितलं. पूर्ण कोर्ट त्यावेळी शांत होतं. जज साहेब सुद्धा म्हणाले,
इतक्या लहान वयात इतकं समजूतदारपणाने साक्ष देणारा पाहणे खूपच अवघड असतं. पण कायदा म्हणजे कायदा असतो. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, कारण त्याने जे काही केलं होतं तो गुन्हा होता. जेव्हा पोलीस त्याला घेऊन चालले होते तेव्हा तो वळून माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेत एकच प्रश्न होता, मम्मी, तू अजूनही मला स्वीकारशील का? माझ्याकडे त्या क्षणी काही उत्तर नव्हतं. त्या संध्याकाळी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. इन्स्पेक्टर मला म्हणाले, मॅम, तुम्ही त्याची जामीन करून घेतली आहे, ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो. हा मुलगा त्या टोळीच्या थेट संपर्कात होता. त्याला ट्रेनिंग मिळालं होतं. त्याला परत घरी नेणं धोकादायक असू शकतं. तुम्ही खरोखरच तयार आहात का? मी थोड्या संकोचाने म्हटलं, हो. पोलीस थोडेसे चकित झाले. मग ते म्हणाले, ठीक आहे, पण आम्ही वेळोवेळी घरी येऊन पाहणी करू. तुम्हाला ही खबरदारी घ्यावी लागेल की हा मुलगा पुन्हा कोणत्याही टोळीच्या संपर्कात येणार नाही. जेव्हा तो मुलगा बाहेर आला त्याची अवस्था पूर्णपणे मोडलेली होती. कपडे पोलिसांनी परत दिले होते, पण आत्मविश्वास कुठेतरी मागेच राहिला होता. त्याची बहीणही एका आजाराने हे जग सोडून गेली होती. तो खूपच कोलमडून गेला होता. मी त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली, आता जे काही करायचं आहे ते खरं आणि प्रामाणिकपणे करायचं आहे. आपलं नाव, आपली ओळख तुलाच स्वतः तयार करायची आहे. त्याने मान हलवली, पण त्याच्या डोळ्यात जो पश्चाताप आणि हळूच आलेला दिलासा होता तो मी आजही विसरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यासाठी शाळेची व्यवस्था केली. एका काउन्सिलरशी भेट घडवून दिली आणि पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक दिवशी एक भीती मनात असायची, मी खरंच बरोबर करत आहे का? हा मुलगा खरंच बदलेल का? पण एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मम्मी, मला तुझ्या जमिनींचं काम सांभाळायचं आहे. दिवसभर तू एकटी थकत असते. त्या दिवशी माझ्या डोळ्यात शांतता दाटून आली. कदाचित लोकांना बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा कोणी खरंच बदलायचं ठरवतं तेव्हा त्याला दुसरी संधी नक्कीच मिळाली पाहिजे. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही अंगणात बसलो होतो. तो खूप शांत होता. मागच्यासारखा अस्वस्थ नाही, पण जणू काहीतरी मोठा निर्णय त्याच्या मनात तयार होत होता. मी हलक्याच आवाजात विचारलं, काही सांगायचं आहे का? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी त्यात भीती नव्हती, फक्त सत्य होतं, खूप जुने आणि खूप जड. मम्मी, आता मी खरंच बदलणार आहे. तू माझ्यासाठी जे केलं, कदाचित माझ्या खऱ्या आईने सुद्धा इतकं केलं नसतं. मला तुझ्यासारखंच बनायचं आहे, प्रामाणिक, मेहनती आणि असं की ज्याच्यावर कोणालाही लाज वाटू नये. मी त्याला काही उत्तर देऊ शकले नाही, फक्त शांतपणे त्याला मिठीत घेतलं. त्या रात्री मी पहिल्यांदा देवाकडे काही मागितलं नाही, फक्त धन्यवाद दिलं, कारण त्याने मला पुन्हा एकदा आई होण्याचं सुख दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतःहून उठून शाळेला जायची तयारी करू लागला. त्याचं नाव मी आधीच जवळच्या सरकारी शाळेत घालून ठेवलं होतं, पण त्याला जायची हिंमत नव्हती. आज तो युनिफॉर्ममध्ये तयार उभा होता. मम्मी, माझी टाय ठीक आहे का? त्याने संकोचाने विचारलं. मी हसून त्याची टाय सरळ केली. त्याच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेत म्हटलं, आता अगदी परफेक्ट दिसतो आहेस माझं बाळ. तो दिवस, ती सकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण बनले. हळूहळू त्याच्या सवयी बदलू लागल्या. आता तो काहीही लपवत नसे, प्रत्येक गोष्ट नीटनेटक्या पद्धतीने ठेवत असे. शाळेतून आल्यावर होमवर्क करत असे आणि संध्याकाळी जमिनीचं काम सांभाळायला मला मदत करत असे. तो खरंच शांत, समजूतदार आणि प्रेमळ होत चालला होता. गावातले लोक सुरुवातीला कुजबूज करत होते की पहा, हा मुलगा पुन्हा काहीतरी गडबड करेलच. असे लोक पुन्हा कधीच सुधारत नाहीत. एक बाई म्हणाली, जर तुम्ही त्याला तेव्हा स्वीकारलं नसतं तर तो कदाचित चुकीच्या मार्गावर गेला असता, चोरी शिकला असता, खोटं बोलायला लागला असता आणि एखाद्या दिवशी पकडला गेला असता. तुम्ही खूप चांगलं केलं जे तुम्ही त्याला प्रेमाने सुधारवले. मी फक्त इतकंच म्हटलं, मी काही केलं नाही. तो मुलगाच आतून चांगला होता, मी फक्त दार उघडलं. पुढे काळाने त्याचं उत्तर दिलं. शिवांश आता दर महिन्याला ग्रामपंचायतच्या बैठकीत गावातील मुलांच्या शिक्षणावर, बाल सुरक्षेवर छोट्या छोट्या गोष्टी सांगू लागला. शाळेत त्याने पहिलं बक्षीस जिंकलं.
त्या दिवशी संपूर्ण गाव टाळ्या वाजवत होतं. मला आठवलं, त्याने एक ट्रॉफी माझ्या हातात ठेवली होती आणि म्हणाला, मम्मी ही तुझ्यासाठी. आणि मी फक्त रडले होते. एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मम्मी मला मोठं झाल्यावर पोलीस व्हायचं आहे. जे माझ्यासोबत झालं ते इतर कोणाच्याही सोबत होऊ नये. त्या दिवशी मला जाणवलं, माझी सगळी तपस्या खरंच फळाला आली. मी त्याला घेऊन शहरात गेले. त्याच्यासाठी चांगल्या कोचिंगची सोय केली. आता तो त्याच्या भूतकाळापासून पळत नव्हता, तर त्याला स्वतःचा भाग मानत होता. एक दिवस त्याने स्वतः गावाच्या शाळेत इतर मुलांना सांगितलं, माझा वापर कसा केला गेला आणि मी कसा बाहेर आलो. चुका आपल्याकडून होऊ शकतात, पण जर योग्य वेळी कुणी आपल्याला थांबवलं तर आपला मार्ग आपण बदलू शकतो. ते ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि माझ्याही. आता माझं आयुष्य पुन्हा वेग पकडू लागलं होतं. जमिनींची देखभाल, शिवांचं शिक्षण आणि प्रत्येक संध्याकाळी त्याचं माझ्याशी दिवसभराच्या गोष्टी शेअर करणं, यामुळे जणू काही एक अपूर्ण राहिलेली गोष्ट आता पूर्ण होत होती. पण मला माहीत होतं, आयुष्य कधीच सरळ रेषेसारखं नसतं. मी खूप काही गमावलं होतं, खूप काही सहन केलं होतं, पण कदाचित त्यामुळंच मी एवढी मजबूत झाले की आज एका तुटलेल्या मुलाला परत जोडू शकले होते. एक दिवस शिवांशने स्वतःहून सांगितलं, मम्मी आता जेव्हा लोक मला भीतीनं नाही तर आनंदानं पाहतात तेव्हा खूप छान वाटतं. आणि हा आदर तूच मला दिला आहेस. तू माझी फक्त आई नाही, तू माझी सगळ्यात मोठी ताकद आहेस. मी त्याला मिठीत घेतलं आणि विचार करत बसले, कदाचित वरचा देव प्रत्येक तुटलेल्या माणसासाठी कुठेतरी एक रक्षक पाठवत असतो आणि कधीकधी आपणच कोणाच्या तरी आयुष्यात त्या रक्षकाचं रूप होऊन जातो. आता माझ्याकडे सगळं होतं, एक उद्दिष्ट, एक मुलगा आणि तो शांतीचा क्षण ज्याच्या शोधात मी किती दारं ठोठावली होती. आजही कधीकधी रात्री झोप येत नाही तेव्हा मी अंगणात बसते, आकाशाकडे बघते आणि विचार करते, जर त्या दिवशी मी घाबरून मागे हटले असते, जर मी पोलिसांना बोलवलंच नसतं, जर मी म्हटलं असतं मला कुणाचं मूल नको, तर कदाचित मी या जगातली सर्वात अनमोल गोष्ट गमावली असती. आई होणं हे फक्त रक्ताचं नाही, तर ते हृदयाचं नातं असतं आणि माझं हृदय आता पूर्णपणे भरून आलं आहे. मी कधीच विचार केला नव्हता की माझं आयुष्य अशा वळणावर येईल. ज्या शिवांशला मी त्या दिवशी अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं, मला फक्त एक आधार हवा होता. तो आज माझं पूर्ण जग बनला आहे. आजही तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर आहे, जेव्हा त्याने पहिल्यांदा माझा हात धरून म्हटलं होतं, मम्मी मला भीती वाटते, मला सोडू नकोस. आता जेव्हा मी त्याच्याकडे पाहते, त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर शांतता आणि त्याच्या शब्दात जबाबदारी असते. शिवांश आता मोठा झालाय. त्याचं शिक्षण नेहमीच चांगलं होतं. त्याने मेहनत केली, स्वतःला बदललं आणि आज त्याने शहरातल्या एका सर्वोत्तम शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवली आहे. कधी त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न सुटलं आणि शिक्षक होण्याचं जोडलं ते मला कळलंच नाही. तो म्हणतो, मम्मी जसं तू मला सावरलंस तसंच मीही त्या मुलांना सावरायचं ठरवलंय, ज्यांच्याकडे कोणीच नाही. मी कितीतरी वेळा त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला आशीर्वाद दिला, पण जेव्हा त्याने मला त्याच्या लग्नाची गोष्ट सांगितली तेव्हा मी काही क्षण गप्प झाले. एक विचित्र शांतता माझ्या आत उतरली, कदाचित म्हणून की ज्या मुलाला मी माझ्या मिठीत घेऊन वाढवलं तो आता आपलं नवं आयुष्य सुरू करणार होता. पण मग मी त्याच्या चेहऱ्यावर ती चमक पाहिली जी एका नवीन सुरुवातीची वाटत होती आणि मी फक्त हसले. तो माझ्याजवळ बसून म्हणाला होता, तुला प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत राहायचं आहे. माझं लग्न झालं म्हणजे तू एकटी पडणार नाहीस, तर तू माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहेस. मी त्याचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हटलं, बेटा मी तेव्हा एकटी होते जेव्हा मला समजून घेणारं कुणी नव्हतं, पण आता नाही. माझं जग म्हणजे तू आहेस आणि तुझी प्रत्येक आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठा आनंद आहे. शिवाचं लग्न खूप साधेपणाने झालं. मी नवरीला माझ्या सुनेसारखं नाही तर माझ्या मुलीसारखं स्वीकारलं. ती खूप समजूतदार आणि मनापासून शिवाला आवडणारी मुलगी होती.
आणि मला तिच्या डोळ्यात तेच सत्य दिसले जे शिवांशच्या डोळ्यात अनेक वर्षांपूर्वी होते. लग्नानंतर घरात प्रकाश आणि आनंद वाढला. दोघे जेव्हा एकत्र असायचे त्यांचं हसणं, चेष्टा, मस्करीने घर गाजायचं. मी बऱ्याचदा स्वयंपाकघरात उभी राहायचे, मौनपणे त्यांना पाहायचे आणि मनात म्हणायचे, हे देवा, तुझे लाखो लाखो आभार. तू मला पुन्हा जगण्याचं कारण दिलंस. काही वर्षातच शिवांशला 2 गोड मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. जसं शिवांश माझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन आला होता, तसंच आता ते दोघे छोटे बाळ माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यात मला पुन्हा जिवंत करत होते. आता माझा दिवस त्यांच्यासोबत खेळून, हसून, त्यांना कथा सांगत आणि शिवांश आणि सुनेसोबत हसत खेळत जात होता. माझा तो एकटेपणा, ती शांतता जी एक काळ माझ्या रक्तात उतरलेली होती, ती आता कुठेतरी दूर गेली होती. पण शिवांश आता फक्त एक मुलगा नव्हता, तो आता एक विचार बनला होता. एक दिवस तो मला म्हणाला, मम्मी, तू माझ्यासाठी फक्त आई नाहीस, माझी सगळ्यात मोठी प्रेरणा आहेस. तू मला संधी दिलीस, मीही त्या मुलांसाठी काहीतरी करू इच्छितो जे फक्त एका संधीच्या शोधात आहेत. मी त्याच्या पाठीवर शब्बासकी दिली आणि म्हणाले, जा बाळा जा. जिथे तुला वाटतं की कुणाच्या अंधकारमय जीवनात तू प्रकाश होऊ शकतोस, तर तिथे जाऊन तू प्रकाश हो. आणि मग शिवांशने ते केलं जे कदाचित अनेक लोक फक्त विचार करतात पण ते करू शकत नाहीत. त्याने एक छोटं कार्य सुरू केलं. त्या अनाथ मुलांसाठी जे अजूनही त्या प्रणालीचा भाग होते जिथे तो स्वतः अडकला होता, तो मुलांना शिकवू लागला, त्यांना कौशल्य देऊ लागला आणि ज्यांना समाजाने धोका मानलं होतं त्यांना सामर्थ्यवान बनवून समाजासमोर उभं केलं. मी स्वतः पाहिलं होतं की प्रत्येक मुलाची जी डोळ्यात आधी भीती होती त्यात आता स्वप्न फुलू लागली होती. आणि त्याने त्या ट्रस्टचं नाव काय ठेवलं होतं? विद्या, एक आशेचा किरण. मी जेव्हा तो बोर्ड बघते तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. मी शिवांशला एक आधार म्हणून स्वीकारलं होतं, पण त्याने मला आयुष्याची सर्वात सुंदर भेट दिली होती. आता लोक मला विचारतात, तुमचे स्वतःचे कोणतेही अपत्य नव्हते का? मी हसून म्हणायचे, माझ्या वरच्या देवाने मला एक नव्हे तर शेकडो मुलांची आई बनवले, पण सर्वात आधी जो होता तो माझा शिवांश होता. आता जेव्हा मी मंदिरात जाते तेव्हा मनापासून एकच प्रार्थना करते, हे देवा, जसं तू माझ्या तुटलेल्या आयुष्यात एक छोटा शिवा पाठवला, तसा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक हृदयात जे एकटेपणात तुटतंय, तिच्याही आयुष्यात असंच एक नातं दे जे तिला पुन्हा जिवंत करेल. आता माझी आयुष्याची सकाळ त्या क्षणी सुरू होते जेव्हा शिवांशची मुले झोपेतून उठून माझ्याजवळ येतात, आजी आजी म्हणतात आणि मला मिठी मारतात. ते 2 छोटे जीव माझ्यासाठी सगळं आहेत. एक छोटीशी मुलगी जी माझ्या कुशीत येऊन बिलगत असते आणि केसांमध्ये हात फिरवत म्हणायची, आजी, मला तुझी मांडी खूप आवडते. आणि एक छोटासा मुलगा जो माझ्या गळ्यात हात टाकून म्हणायचा, जेव्हा मी मोठा होईन ना तेव्हा तुला फुलांनी भरलेलं घर घेऊन देईन. मी खूप हसायचे, कारण आता मला कोणत्याही फुलांनी भरलेल्या घराची गरजच नव्हती. माझं घर, खरं सुख या छोट्या छोट्या क्षणात होतं. शिवाची बायको, माझी सून आता खरंच माझ्या मुलीसारखी झाली होती. ती मला प्रत्येक गोष्टीत सामील करत असे, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सांगायची आणि सगळ्यात आधी माझं मत विचारायची. आता घरात कोणत्याही गोष्टीची उणीव वाटत नसे. कधीतरी एक काळ होता जेव्हा मी एकटीच जमिनींचं काम पाहत होते, संपूर्ण जगापासून स्वतःला दूर ठेवत होते. आणि आता एक असा काळ आला होता जिथे आजूबाजूला फक्त आणि फक्त आपलेपणाच होता. पण शिवा थांबणाऱ्यातला नव्हता, तो सतत पुढे जाणारा होता. त्याने आता त्याच्या ट्रस्टचा अधिक विस्तार केला होता. शहरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात सेंटर उघडले होते जिथे अशी मुले येत होती जे कधी रस्त्यांवर भटकत होते किंवा अनाथालयांमध्ये बंद होती. या सेंटरमध्ये त्यांना फक्त अन्न आणि निवारा नव्हे तर माणूस होणं शिकवलं जात होतं. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मम्मी, तुला मुलांना शिकवायचं आहे का? तुझ्या नजरेत ममता असते, ती दुसऱ्याला शिकवता येत नाही. मी काही क्षण शांत राहिले. मग माझी जुनी डायरी काढली ज्यामध्ये मी स्वतःसाठी लिहित असे. मी शिवांशकडे पाहिलं आणि म्हटलं, हो बेटा, आता तो दिवस आलाय.
मी ट्रस्टमध्ये जायला सुरुवात केली. मुलांशी भेटायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांना गोष्टी सांगायचे. कधी त्यांना प्रेमाने जवळ घ्यायचे, कधी हलकंसं रागवायचे आणि कधी फक्त त्यांचे डोळे वाचायचे. काहीजण त्यांचे अनुभव सांगायचे, काहींच्या डोळ्यात अजूनही भीती असे, काहींमध्ये आशा असायची, तर काही फक्त शांत बसलेली असायची. मी त्यांना नावाने नाही तर ओळखीने ओळखू लागले होते. मला माहीत असायचं कोणाला केव्हा कुशीत घ्यायचंय, कोणाला शांतपणे फक्त जवळ बसवायचं आणि कोणाला फक्त एका हसण्याने विश्वास द्यायचा. तिथे एक छोटी मुलगी होती, रिया, मोठमोठ्या डोळ्यांची आणि नेहमी घाबरलेली. एक दिवस मी तिला विचारलं, बेटा तू इतकी घाबरतेस का? ती म्हणाली, कारण मम्मी मला सोडून गेली होती आणि नंतर ज्यांनी मला दत्तक घेतलं त्यांनी मला खायला सुद्धा दिलं नाही. मी तिला माझ्या कुशीत घेतलं आणि फक्त रडले आणि तेव्हाच मी एक ठाम निर्णय घेतला. माझ्या उरलेल्या आयुष्याचं समर्पण या मुलांसाठी आहे. मी शिवांशला सांगितलं, बेटा आता आपण फक्त मुलांना अन्न आणि शिक्षण देणार नाही तर त्यांना विश्वास देणार आहोत. त्यांना हे जाणवून द्यायचं आहे की जर कोणी त्यांना आयुष्यात कधी सोडलं असेल तर कुणीतरी दुसरं त्यांना आपलंसुद्धा करेल. शिवांशने ट्रस्टमध्ये एक नवीन विभाग सुरू केला, दुसरी संधी, ज्यामध्ये अशा मुलांना सामावलं गेलं ज्यांना आधी कोणी दत्तक घेतलं होतं आणि नंतर टाकून दिलं होतं. ही मुले सगळ्यात जास्त तुटलेली असायची कारण त्यांनी प्रेमातली फसवणूक अनुभवलेली असायची. मी त्यांच्यासाठी स्वतः जेवण बनवायचे, गोष्टी सांगायचे आणि त्यांच्या नावामागे माझं नाव लावायचे. आई, माझा विवेक, माझी सना, माझा सूरज. हळूहळू त्या युनिफॉर्ममध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आणि आता मला रोज सकाळी घरातून बाहेर पडण्याची आतुरता वाटू लागली होती. शिवांशने अनेकदा मला सांगितलं, मम्मी आता तू थोडा आराम कर, खूप काही केलं आहेस तू. पण मी हसून फक्त एवढंच म्हणायचे, बेटा आराम तर ते करतात ज्यांचं मन थकलेलं असतं. माझं मन तर आता जगत आहे आणि मी जगते एक एक क्षण, एक एक श्वास पूर्ण समाधानाने. एक दिवस शिवाचा मोठा मुलगा माझ्या कुशीत बसला आणि विचारलं, आजी मम्मी तू सगळ्या मुलांची मम्मी कशी झालीस ग? मी हसून म्हणाले, कारण जेव्हा कोणी स्वतःसाठी मोठं स्वप्न पाहतो ना तेव्हा त्या स्वप्नात आपोआप अनेक लोक सामील होतात. माझं फक्त एवढंच होतं, मला कधीच एकटं वाटू नये आणि बघ ना आता मी कधीच एकटी नसते. तो हसला आणि म्हणाला, मग जेव्हा मी मोठा होईन ना तेव्हा मीही अगदी तुझ्यासारखाच बनणार. त्याचे बोलणे ऐकून माझ्या गालांवर अश्रू वाहू लागले. कदाचित हेच तर माझं स्वप्न होतं जे आता शिवांशच्या मुलाच्या डोळ्यात उगवत होतं. आज मी 70 वर्षांची आहे. माझे केस पूर्णपणे पांढरे झाले आहेत. माझा कणा थोडा झुकलाय, पण माझं हसू, माझ्या डोळ्यातील चमक, माझ्या आवाजातील आत्मा आणि माझ्या प्रार्थनेची खोली ही आता पूर्वीपेक्षा अधिक गडद झाली आहे. आज आमचं ट्रस्ट फक्त एक सामाजिक संस्था नाही तर सरकारच्या अनेक योजनांशी जोडलेलं आहे. त्याचं नाव आदराने घेतलं जातं. जेव्हा कोणी नवीन भारतातल्या प्रेरणादायी व्यक्तींची यादी तयार करतो तेव्हा शिवांश आणि माझं नाव त्यात नक्कीच येतं. आणि जेव्हा कोणी पत्रकार मला विचारतो, मॅडम तुम्ही हे सगळं कसं केलं, तेव्हा मी फक्त इतकंच म्हणते, मी काहीही केलं नाही. मला फक्त एक अंश मिळाला होता शिवांशच्या रूपाने आणि त्या एका अंशाने माझी पूर्ण जीवन बदलून टाकले. आपल्या आयुष्यात कधीकधी अशी क्षणभंग दरार निर्माण होते ज्यातून अगदी प्रकाशही झेप घेत नाही. आपल्याला वाटतं आता काही उरलं नाही, आता काहीही चांगलं होणार नाही. पण अशाच अंधारात एक अंश येतो, एक छोटासा आधार, एक छोटीशी आशा आणि हळूहळू तो आपल्या संपूर्ण जगाचा केंद्रबिंदू बनतो. मित्र आणि मैत्रिणींनो, विद्याताई सारख्या अनेक जण आपल्या तुटलेल्या भागांना इतरांच्या आयुष्यात जोडण्याचं कारण बनवतात आणि हे जडणघडण करत करत एक नवी कहाणी जन्माला येते. आणि हो, आई ती नसते जी केवळ जन्म देते. आई ती असते जी कोणाची भय दूर करते आणि त्याला पुन्हा एकदा जगायला शिकवते. उदाहरणार्थ सिंधुताई सकपाळ. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.